अहो काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हात याची जोडीदार. अहो काय ग अग काय हो प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनत याची अति हो श्रेष्ठा. गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा ही खुलून दिसे जोडी बघा ही खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. माणसाला ना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाल्यापासून पहिली महत्त्वाकांक्षा किंवा अंतिम स्वप्न काय असतं माहिती का? स्वतःचं एक सुंदर घर असावं. आता घर कधी ना कधीतरी होतंच, पण या घराच्या नुसत्या 4 भिंती म्हणजे घर का हो? तसं नाही. या घरामध्ये लागतो एक आनंदाचा सूर, एकमेकांचं मन सांभाळणारा. तर या घरात लागतात थिरकणारी पावलं, एकमेकांचा ताल सांभाळणारी. अशीच मग असं झालं ना की मग हे घर बघा कसं आनंदानं भरून पावतं. असाच एकमेकांचा सूर आणि तोल आणि ताल सांभाळणारी या दोघांच्या प्रेमाची ही सुंदर गोष्ट. ज्यांच्या लग्नाला ना 27 वर्ष पूर्ण झाली आहेत, पण मैत्रीला तब्बल 34. पण तरीही अजून यांची पावलं मात्र सारखीच पडतात. या प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सुभाष नकाशे आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे सौभाग्यवती स्नेहा सुभाष नकाशे. त्यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार सुभाष सर, स्नेहाताई या. आज सुभाष नकाशे यांना ताब्यात ठेवणारा स्नेहाताईचा हा सूर इथे आज उपस्थित आहे. महाराष्ट्रातल्या सर्व रसिकांच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत. सुभाष सर, या प्रेमाची गोष्ट खूप लंबी पुराणी है, तर त्याचा आज रहस्य आज इथे आपण उलगडणार आहोत. स्नेहाताई, तुझं मनपूर्वक स्वागत. आपण गप्पा मारूया. हो नक्की. स्नेहाताई इतकी छान दिसतेस, टवटवीत, बहारदार आणि फ्रेश, एकदम मस्त दिसतेस. सूर लय ताल तुलाच सापडला की काय असं मला वाटतंय. सुभाष सर, संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर भारताला आणि भारताबाहेर आमच्या सगळ्या रसिकांना असा नाचायला लावलं आणि त्यांना पण तुम्ही ताल म्हणजे काय शिकवलं, यासाठी तुमचं मनपूर्वक आभार म्हणत नाही, पण खूप खूप कौतुक आहे आणि अभिनंदन. स्नेहा, कसं ग कुठे कुठे सापडलं? अगदी बालवयातलं हे प्रेम आहे अशी एक छोटीशी खबर मला लागलेली आहे. लव्ह मॅरेज तुमचं. सुभाष सर, तुम्ही कुणीही पहिल्यांदा सुरुवात करा. कसं कसं सापडलं हे प्रेम? 9वीत दोघं एकाच बिल्डिंगमध्ये, अबुदयनगर काळा चौकी, बिल्डिंग नंबर 28B. माझं शिक्षण आणि आमचं अबुदयनगरमधलं वातावरण जे होतं ते होतं की माझे जे मोठे बंधू राजाराम नारायण नकाशे, त्यांचे GN क्लासेस म्हणून ट्युशन क्लासेस होते. शिवाय NMK एज्युकेशन नावाचे त्यांचे एक शाळेचे ते सेक्रेटरी पण होते. आणि शिवाय एक टुरिस्टचा बिझनेस वगैरे असं ते बिझी वातावरण आणि कॉन्सेप्टवालं. आणि हे सगळ्यामध्ये आम्ही आमचा सहभाग आणि असं काही करणं म्हणजे प्रेम वगैरे तर दूर दूर म्हणजे टेन्शननेच काही करू शकत नाही असं होतं. एवढं स्ट्रिक्ट वातावरण घरातलं होतं. आणि ही लहानाची मोठी आमच्या समोरच होती. आम्ही दोघं एकत्र खेळायचो. एकत्र तर मग आम्ही असंच म्हणायचो, अरे काय हे मोठी झाली जरा रे, असं आमच्या बिल्डिंगमधल्या दुसऱ्या मुलाबरोबर मी बोलतोय. म्हणजे लहानपण जे आहे, काही कुणी कशाही बोलावं. आणि असं करता करता बिल्डिंगमध्ये पूजा होती. त्या पूजेच्या निमित्ताने डान्स करायचं ठरलं. आणि आम्ही पहिली वेळ तिथे एक डान्स केला. शेतकरी झाली र माईची कृपा झाली, हे गाणं आम्ही परफॉर्म केलं. आणि त्याच वर्षी मी थोडा प्रयत्न करून मग ती जी काही मी ज्या पद्धतीने मी विचारलं होतं ते एवढं हुशारीने विचारलं होतं. एक पत्र लिहिलं मी, एक लेटर लिहिलं. त्यात कुठेच उल्लेख नाही केला की मला तुझ्यावर प्रेम आहे, तुझं माझ्यावर काही नाही. लाईन लिहायचं आणि लिहायचं की टिंब 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 पुढे.
म्हणजे तू मला भरून पाठव की माझं तुझ्यावर प्रेम आहे. स्नेहा ते तुझ्याकडनं ऐकायला मला आवडेल. काय लिहिलं होतं ते पत्र? त्यांनी काहीतरी 12 फेब्रुवारी 1990ला तारखाही माहिती. रात्री 12 वाजता. आणि ते पण एक मजला होता, 8 खोल्या होत्या. तर त्याच्या साईडची, तो समोरच्या साईडला राहायचा ना, तर त्याच्या साईडच्या त्या मनी प्लांटच्या कुंडीत ठेवलेलं त्याने आणि मला सांगितलं येऊन घेऊन जा. तर त्याच्यात लिहिलं होतं की तुला जर मी आवडत असेल तर उद्या एक तुझा ड्रेस आहे जो मला आवडतो तो घालून बाहेर ये. हिरव्या रंगाचा का? हां, हिरव्या रंगाचा असा. आणि मग मी त्याला लिहिलेलं तुझा ग्रे कलरचा शर्ट आहे तर तो घालून तू ये, म्हणजे दोघांची संमती होईल. आणि दुसऱ्या दिवशी मी तो ड्रेस घातलेला आणि तो ड्रेस घालून मी शाळेत गेलेले. तेव्हा मी 10वीला होते आणि 10वीचे शेवटचे दिवस चालू होते. आणि मग तो जेव्हा त्याची नेहमी भेट आमची 10 वाजता सकाळी तो तिकडे क्लासवर असायचा त्यांच्या आणि 10 वाजता तो दिसायचा मला. मग मी शाळेतनं आल्यावर बघितलं ह्याने ग्रे कलरचं शर्ट घातलंय, मी पण तो ड्रेस घातलेला आहे. अशी आमची दोघांची संमती झाली. एकदम फिल्मी आहे, एकदम फिल्मी. येऊ शकत नाही ना. चुकून चिठ्ठीत काय लिहिलं आणि घरी कळलं माझ्या, झालं, संपला विषय. खून होईल असं होतं ते. स्नेहा, भीती नाही वाटली तुला एवढ्या लहान वयात? आणि आपण हे काय करतो, एकूणच वातावरण सगळं कडक दोन्ही बाजूनी कडक होतं. पण ते काय माहिती नाही त्यावेळेचं काय होतं ते. पण आता असं वाटतं की अरे आपण कसं काय हे पाऊल उचललं तेव्हा. हो की नाही? आणि 10वीचं बोर्ड पण होतं तेव्हा आणि घरातल्यांना टेन्शन होतं की ही आता काय अभ्यास करेल की नाही. कारण घरी हळूहळू थोडंसं कळायला लागलेलं की पकडलं तुम्हाला तसं. म्हणजे कळलं कसं? ह्यानेच स्वतः सांगितलं माझ्या बहिणीला. नाही, कळलं म्हणजे काय होतं की आता थोडं मागे गेलं तर आता जसं ती म्हणाली कळलं नाही काय झालं ते, तर योगायोग किंवा काय असं योगायोग म्हणायला लागेल किंवा थोडं काही विधिलिखित असतं ना, ते मी खरंच सांगेन इकडे आणि सांगणं गरजेचं आहे की 90 साली आमचं ज्या वेळेला अफेअर झालं, त्या अफेअर झाल्यानंतर ज्या आम्ही एकमेकाला संमती दिल्यानंतर, कारण माझ्या घरी यायची, माझ्या भावांच्या मुलांबरोबर खेळायची, त्यांना खेळवायची, लहान मुलं होती, माझ्या आईशी चांगली बोलायची, वडिलांशी बोलायची, वडील कधीतरी मुंबई गावी असे असायचे. 1 महिनाच झाला होता आमचा अफेअर होऊन आणि 1 महिन्यात माझी आई गेली होती. अरे बाप. त्यानंतर जे माझं आयुष्य घडलं ते खूप विचित्र होतं. त्यानंतरच्या या काळात जशी आता ही म्हणाली की काय झालं कळलं नाही, मलाही आता प्रश्न आहे तोच ह्या पुढच्या प्रवासात आला की काही माझ्या आयुष्यात आली. कदाचित आई जाण्यापूर्वी तिने काहीतरी देवाकडे प्रार्थना केली असेल की माझ्या मुलाचं पुढे, कारण माझ्यावर खूप जीव होता आईचा, आणि ही आली, ती गेली. पण त्यानंतर ज्या दिवशी ही आयुष्यात आली, म्हणजे 10वीला म्हणजे म्हणते ती 15 वर्षाची मुलगी, ती ज्या दिवशी आली तिथून आज तगेत ती रडते पण सुभाष, हसते पण सुभाष, बोलते पण सुभाष, उठते पण सुभाष, बसते पण सुभाष. हे फक्त एक आई करू शकते. पण सुभाष सर, आई जायच्या आधी तुम्हाला काहीतरी असा एक मंत्र देऊन गेलेला ना की तू खूप शिक, मी जायच्या आधी, मी गेल्यानंतर तुला कोण विचारेल? आईचं मी ज्या वेळेला सगळं या क्लासेस, तो बिझनेस सगळा बघत होतो त्या वयात, तर तिचं एक म्हणणं असायचं की तू ना, म्हणजे तिला कळत होतं की मला वेळच मिळायचा नाही. मी सकाळी 4:30-5 वाजता जे सुरू व्हायचो ते पहिलं रेस्ट मिळायची मला दुपारी 1:30-2 वाजता. बापरे. त्यानंतर पुढच्या मग रात्री 10, 11, 12, 1, 2 कितीही वाजायचे. तर आमचे सगळ्या भावंडांमध्ये खूप मोठं गॅप आहे. म्हणजे माझ्यानंतर मोठी बहीण आहे, ते तिच्याने माझ्यामध्ये 8 वर्षाचा गॅप आहे. त्याच्यापेक्षा माझ्या भावाने माझ्यामध्ये 14 वर्षाचं अंतर होतं. माझी बहीण, मोठी बहीण आणि माझ्या 15 वर्षाचं अंतर होतं. असा डिस्टन्स होतं. त्यामुळे आई एजेड होती माझी. तर ते नेहमी म्हणायची की अरे माझं एक तुला रिक्वेस्ट आहे. म्हणजे तिचं म्हणजे तो काळ, ती बिचारी गावातली बाई, ती म्हणायची की मी असेपर्यंत ना तू शिकून घे, मी असेपर्यंत तू शिकून घे. का बोलत होती मला माहीत नाही. मी उलटं म्हणायचो तिला की अरे तू काय वेडी आहेस का, तुला कळतं का मी काय करतो आहे ते. मी एवढा काम करायचो की मला एवढं वेळच नसायचा की बाबा शाळेत कॉलेजला जा आणि कॉलेजच्या वेळा पाळ. कॉलेज सुटायचं तेव्हा मी कॉलेजला पोचायचो.
तोपर्यंतही कामच करायचो आणि तिचं एकच होतं, तू शिक तू शिक तू शिक तू शिक. आणि त्याच्याकडे मी कानाडोळा करत राहिलो. आणि ज्या दिवशी गेली त्यानंतर जे आयुष्यात घडलं त्यावेळेला ती जे काय सांगत होती ते सगळं समोर यायला लागलं. आणि आपण म्हणतो ना की आठवणीने, म्हणजे ही आयुष्यात होती पण आठवण हिची नाही, आठवण आईची. बरोबर. की ती काहीतरी सांगत होती, ती काहीतरी सांग. ती सांगत होती आणि मी ऐकलं नाही आणि आज परत झिरो होतो. खरंय. की असा एक फेज होता आयुष्यात होय. की कोणी नव्हतं बरोबर, अख्खी फॅमिली होती फेज ती की कोणी नाही. तेव्हा ही एकटी मुलगी होती जिला काहीच कळत नव्हतं. त्यामुळे काय झालं की माहीत नाही का आयुष्यात आली, कशी आली आणि समोर उभी राहिली. आणि आता तो प्रवास मग पुढे म्हणजे हे सगळं चालू असताना ह्यांच्या घरी कळल्यानंतर थोडं ते असतंच मारणं झोडणं थोडंसं. 3 वेळा घरातून बाहेर आली होती. मी चालले सुभाषकडे. हो. पण ते सुभाषकडे म्हणजे आम्ही माझं इकडे रूम, समोर त्यांचा रूम. इकडून इकडे नाही येऊ शकत कारण सगळ्यांना भीती होती. माझा भाऊ खूप स्ट्रिक्ट होता. बाप. ती बाहेर पडायची बिल्डिंगच्या. आणि माझे जे कोण मित्र होते त्या सगळ्यांना सांगायचे की मी आले, मला आता सुभाषकडे जायचं आहे. आणि ते मला शोधायचे. त्यावेळेला काय मोबाईल नव्हता. ते सगळे शोधून काढायचे. माझं ऑफिस, गॅरेज, गाड्यांचं एक काही ठिकाणं होती जिकडे मी असू शकतो, तिकडे सगळे शोधायचे. अरे आली आहे. मग मी परत जायचो, बाय प्लीज घरी जा, म्हणजे मला पण हाकलं होतील असं म्हणून परत घरी सोडायचो. स्नेहा, यामध्ये अभ्यासाचं काय? तुला तर नाही, 10वीला मला- उत्तम मार्क पडले. हो, हां? 78% कसं काय म्हणजे? हो, म्हणजे अभ्यास तर केलेला खूप मी. हुशार, खूप हुशार. खूप हुशार. म्हणजे आत्ता तरी ठीक आहे, पण आधी असं होतं की वेळ काळ, कोण माणूस कधी भेटला, काय भेटला, तो 2 वर्षाने भेटो, एकदा भेटल्यानंतर 4 वर्षाने भेटो, त्याचा वार सांगणार, तारीख सांगणार, आता सकाळी जी दुपारी तारीख किती सांगितली वाजता भेटला. त्याच्यावरूनच माझ्या लक्षात आलं. खूप हुशार. मला हा अभ्यासात. एक दुजे केले वाटतोय. त्या ह्याच्यामध्ये जसा एक ट्विस्ट होता तसा तुम्हालाही दोघांना वेगळं केलं ना आणि एक अट घातली, आता भेटायचं नाही. हो, स्नेहा, काय वर्षभर. झालं ते? तेव्हा मी 11वीला होते आणि मी इन्शुरन्सचा कोर्स करत होते आणि तो खूप टफ होता. तर माझ्या घरातल्यांचं असं म्हणणं होतं की तू पहिले शिक, तुला त्याने लगेच नोकरी मिळणार आहे. मग तुझी नोकरी मिळाली, तुला 18 पूर्ण झाली की आम्ही तुझं लग्न लावून देऊ त्याच्याबरोबर. म्हणजे लग्न लावणार इथेपर्यंत आलं. हां, लग्न लावून देऊ हे मला सांगितलेलं. पण मग तू 2 वर्ष भेटू नकोस त्याला. आणि त्याच्यासाठी मला माझ्या काकाकडे पाठवलं गेलं राहायला. आणि हा काळाचुकीलाच राहायचा. मग जवळजवळ महिनाभर आम्ही भेटलो नाही. आणि महिनाभरानंतर हा जेव्हा समोर आला तेव्हा अशी एकदम पूर्ण दाढी वगैरे वाढवलेली आणि मी त्याला ओळखलंच नाही. देवदास. हो, तर तो मला म्हणतो की तू जर मला एका महिन्यात ओळखलं नाही तर 2 वर्षाने तू एवढी लहान आहेस की मी तुझ्या लक्षातच राहणार नाही. हे बरं आहे. नाही, वय तसं होतं ना, 11वी. 11वी. हो. मग मग काय नाही, मग आम्ही परत भेटायला लागलो. मग जेव्हा जेव्हा घरी कळायचं तेव्हा तेव्हा असायचं घरी थोडंसं. सुभाष सर, दादरला ना एक पाऊल खुणा अशा आहेत की तुमच्या पावलं सेम पडत चाललेली आहेत. तो काय प्रसंग आहे म्हणजे दादरला जेव्हा तुम्ही भेटलात, ती क्लासला जायची वगैरे असं काहीतरी, ती पावलं पण तुमची सारखीच पडत होती, हे कसं काय म्हणजे? मला आता स्नेहा सांगणार आहे मला. नाही, आम्ही जेव्हा आमचे दोघांचं असं ठरलं की आपलं एकमेकांवरती प्रेम आहे तेव्हा 10वीचा क्लास मी NGK क्लासला होते तिकडे. तर त्याने तेव्हा मला पहिल्यांदा भेटायला आला. आणि नंतर आम्ही तिकडनं 5 गार्डन जवळ आहे म्हणून 5 गार्डनला फिरायला गेलो. आणि आम्ही बसलेलो ते असेच लांबच बसलेलो. तर तो मला सांगतो की अरे आपण तर दोघं एकमेकांवरती प्रेम करतो. पण मला काही तसे काय हे नव्हतं तेव्हा की असं जवळ बसायचं मी तिला कळतच नव्हतं. परत एक हाच मुद्दा आहे की ती सगळं प्रेम म्हणते ना, पण एक मी वयाने मोठा आहे. मग आमचं कॉलेज आणि सगळं माहीत होतं. शाळा जस्ट बाहेर आलेली मुलगी. आमचे शिवाजी विद्यालयामध्ये पण गर्ल्स स्कूल वेगळं आहे, बॉयज स्कूल वेगळं आहे. त्यामुळे तोही प्रश्न नव्हता. त्यात तिचं थोडं शिक्षण गावी झालं, परत इकडे आली, असं काही आयुष्यातले घडामोडी होत्याच. पण ती कॉन्सेप्टच नव्हती. जवळ बसा, हातात हात घेतला पाहिजे, हे प्रेम नव्हतंच. ते नव्हतं. एक रिस्पेक्ट होता. त्यामुळे तिला काही कळायचंच नाही. तर म्हटलं आम्ही असेच तिकडनं चालत होतो घरी परत यायला.
तेव्हा त्याने मला सांगितलं आपली दोघांची पावलं एकत्र पडतायत तुला कळतंय का. मी म्हटलं आपलं प्रेम असेल म्हणून पडतं, पण तो नाही आपली दोघांची उंची सेम आहे ना म्हणून ते पडतं. हा करेक्ट आहे. मग त्यावेळेला म्हणजे एवढी बारीक होती त्यामध्ये माझ्याशी उंचच वाटायची. हां हां आणि मी त्यावेळेला मग हिलवायला चप्पल वगैरे घालायचो थोड्या की अरे भाऊ ही माझ्यापेक्षा उंच आहे, जरा ऑड नाही वाटणार ना. अच्छा म्हणून. हां एकदम बारीक होती, एकदम बारीक होती. बरं सुभाष सर मला सांगा, तुमचा ट्रान्सपोर्टचा इतका मोठा बिझनेस म्हणजे नकाशे हे त्यावेळचं म्हणजे अगदी खूप भरपूर गाड्या. अबुदय ट्रॅव्हल्स नावाचं आमचं ट्रॅव्हल्स हे होतं. पण यामध्ये तुमच्या पावलांनी असा तो तालांचा मात्रांचा अभ्यास करून ती पावलं थिरकून हा कोरिओग्राफर कधी जन्माला आला, म्हणजे हाच आपला व्यवसाय होईल याच्यासाठी ही पायाभरणी कधी झाली? खरं तर आता इथे आल्यानंतरचा विचार, सुरुवातीला याच्याकडे काही अशी वेगळी ओढ नव्हती. पण शिवाजी 2-3 मुद्दे सांगतो. शिवाजी विद्यालयामध्ये असताना कुणीतरी एक बॅले बसवला होता. त्या बॅलेमध्ये जटायुवध, त्यात मी जटायू होतो. आणि मला ते कोण जे सर होते ते दाखवत होते, मी करत होतो. त्यामुळे शाळेत पहिली वेळेस आलं रा छान नाचतो. मग शाळेचे काही कार्यक्रम झाले, त्या कार्यक्रमामध्ये कोणी कोणी डान्स बसवले होते, ते छान परफॉर्म करायचो. आदेश बांदेकर माझ्याच शाळेतला, आमच्या 4 बॅचवरती. आदेश शाळेशी कनेक्ट असायचा. मग आदेश शाळेत यायला लागला. आदेशने RSPचा आदेश लीडर होता शिवाजी विद्यालयाचा. त्याने बरेच काही प्राईज वगैरे मारली होती. मग त्याने आमच्या ती RSPची प्रॅक्टिस घेऊन मी पण 52 शाळेतून आम्ही पहिला नंबर मारला. त्या लीडर मी होतो. मग 8वी-9वीला असताना हे सगळी प्राईज मिळाली होती. आणि नंतर शाळेचं एक ॲन्युअल झालं मोठं, त्यात मी काही डान्स केले होते, कोळी वगैरे असे काही काही डान्स केले. आदेश नेहमी म्हणायचा की तू छान नाचतो, तू छान नाचतो. एक आवड तिथपर्यंत होती, पण घरी काय त्याचं हे नव्हतं. असं करता करता एक वेळेला गणपतीत गावी आलो होतो. त्यावेळेला माझे सगळे काका म्हणाले की वडिलांना अण्णा म्हणायचे आणि घाबरायचे सगळे. मग मोठं कुटुंब, म्हणजे मला वाटतं 5-6 सावत्रणी असं मिळून 6 काका, 5-6 आत्या असं. त्यांनी वडील त्यातले थोडं मोठ्या भावांनंतर वडिलांकडे सगळी जबाबदारी होती, त्यामुळे सगळे घाबरायचे. आणि असं चालणारा माणूस. आणि वडिलांचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे बरीच वर्ष म्हणजे 7-8 महिने कोमात होते, म्हणून आम्ही मुंबईत आलो मी. आणि त्यानंतर त्यांना काही त्रास होत होता, त्यामुळे मुंबईत राहणं शक्य नव्हतं, ते गावीच असायचे. तर माझे काका म्हणाले की अण्णांना सांग ना आज भजन गायला, आज गणपतीत आरती भजन अण्णा गातील. ते मी आपलं घाबरून रिक्वेस्ट केली, अण्णा आज भजन गा. तर काय बोलले नाहीत, पण भजनाच्या वेळेला आले. मग गावी कोकणात नाल वाजवून भजन गात. ते एवढा जोरदार त्याने ते भजन गायलं, नाल वगैरे वाजवून. आणि सगळे काका नाचत आहे, त्यांच्यावर मी नाचतो आहे. गणपतीत माझ्या बहिणी सगळ्या यायच्या, एवढं मोठं कुटुंब, सगळ्या फुगड्या खेळायच्या, त्यांच्यावर फुगड्या खेळायचो. एक आवड होती. पुढे त्याचं काय होईल काही माहीत नाही. मुंबईत येऊन ज्यावेळेला या सगळ्या गोष्टी, ट्रॅव्हल्स, हे ते, वेगळा झोन, भावाला या सगळ्याचा म्हणजे विरुद्ध होता. त्याच्या एंटरटेनमेंट नावाची गोष्टच नव्हती आमच्याकडे. म्हणजे टी व्हीच नव्हता तर काय, म्हणजे आम्हाला टी व्ही बघायचं बाजूला जायला लागायचं. पण जसं समजायला लागलं त्यावेळेला VCR नावाची गोष्ट आली होती आणि त्याच्यावर ती फिल्म बघायची. तर त्या आजूबाजूच्या चाळीमध्ये, कारण त्यावेळेला आम्ही 36 नंबरमध्ये राहायचो, मी मला वाटतं 5वी 6वी 7वीला होतो. तर ते बघण्याचं काय वेळ लागलं मला माहीत नाही. मग मी ते पिक्चर बघायला जायचो. मी त्यावेळेला पाहिलेले पिक्चर म्हणजे देशप्रेमी, अंधा कानून, सोनी महिवाल, बेताब, हिरो, हे सगळे पिक्चर. आणि ते मग 2-2, 3-3 पिक्चर लोक बघायचे. मी कनेक्ट का करतो आहे तेव्हाही मला माहीत नव्हतं, मी लहान होतो. थोडा मोठा झाल्यानंतर सगळं ट्रॅव्हल्स सांभाळायला लागलो. आणि डान्स आवडायचा, बघायला आवडायचा, पिक्चर बघायला आवडायचे. ब्रेक डान्स खूप होतं त्यावेळेला. एक तर फोक डान्स, कुठेतरी शाळा कॉलेज ब्रेक डान्स. मग कुठल्या ऑर्केस्ट्रामध्ये गणपतीत वगैरे ते ब्रेक डान्सची मुलं यायची, ते नाचायची, मूनवॉक वगैरे करायची. घरून अलाउड नसायचं, मग त्यातल्या एकाला कोणाला तरी पकडायचो, त्याला मग ऑफिसला बोलून घ्यायचो, त्याला सांगा जरा परत करून दाखव ना. मग तो काहीतरी करून दाखवतो, किती रुपये मिळतात, तर तो आम्हाला 100-200, मी 100-200 रुपये द्यायचो. आणि त्यांच्याकडून आवड होती, पण स्वतःला करता येत नव्हतं. शाळा कॉलेजचे डान्स करत होतो. आणि हे सगळं करत असताना 90 हा खूप माझ्यासाठी वेगवेगळ्या गोष्टीतला विषय राहिला. त्यावेळेला अबुदयनगरमध्ये आम्ही आमच्या बिल्डिंगचे डान्स कॉम्पिटिशन, कॉलेजची डान्स कॉम्पिटिशन, अशा सगळ्या जिंकत होतो आणि नाचत होतो.
युनिव्हर्सिटीला जाऊन काही डान्स वगैरे बघत होतो. हे सगळं चालू असताना माझा एक मित्र आहे संदीप सातार्डेकर, त्याने एक शो काढला गरजा महाराष्ट्र माझा. तर म्हटलं चला त्याला विचारूया. तर त्याला म्हटलं अरे तुझ्या शोमध्ये येऊ का मी? तो म्हणतो नाही नाही, कारण त्यालाच आम्ही कॉम्पिटिशनमध्ये हरवलं होतं. त्याने एक डान्स बसवला होता, आम्ही एक डान्स बसवला होता. तर तो थोडा विरोधात होता, नाही नाही माझा जरा शो वेगळा आहे. तरी म्हटलं बघ ना काय असेल तर. मग तो म्हणाला ठीक आहे उद्यापासून ये रिहर्सलला. आणि तिकडे एक ग्रुप जॉईन केला. मग त्यांचे डान्स चालू होते. मी आपलं बघतोय 1 दिवस 2 दिवस 4 दिवस 5 दिवस. मग मी डान्सला उभा राहायला लागलो. आणि डान्स करता करता राजेश मालवणकर, मोहिनी पटेल हे दोघं त्यावेळेला काय नाही काय करत होते त्यामध्ये. मी जॉईन झालो आणि मग मी त्यात छोट्या चेंजेस आणि काय गोष्टी करायला लागलो. पण हे सगळं करत असताना घरून 100% विरोध. ते पण मी करायचो कुठल्या वेळेत हे सगळं. एखादी गाडी ब्रेकडाऊन झाली तर इथून मला इकडे जायचं आहे, मग मी 1 तास आधी सांगून जायचो बाबा गाडी ब्रेकडाऊन झाली असं आहे, मी लवकर जातो आहे. तो 1 तास रिहर्सलला जाऊन ये. बापरे. संध्याकाळी जर का एखाद्या क्लासच्यासाठी किंवा पोस्टर्स आणि लावायची असायची मेना वगैरे मधला क्लासच्या पॅम्पलेट वाटायचे त्यावेळेला क्लाससाठी वगैरे, तर त्याचे काहीतरी वेळ सांगून पुढे जायचो. अशा रिहर्सल करत होतो. आणि 90 साली ह्या सगळ्या गोष्टीमध्ये चालू असताना आई गेली. आई गेल्यानंतर पुढच्या 4 ते 5 महिन्यातच बरोबर मला सांगण्यात आलं की उद्यापासून तू ऑफिसला नाही यायचं. अरे बापरे. बिझनेसमधनं बेदखल. मला कळलंच नाही की पहिलं म्हणजे म्हणतो ना आपण काळोख येणं म्हणजे काय. जोपर्यंत ती होती तोपर्यंत मला कधी वाटलं नाही. ती सांगत होती, मी कधी ऐकलं नाही. ज्या दिवशी ती गेली त्या दिवशी देखील मला त्या अख्ख्या ग्रुपकडून आलं होतं की 50 रुपये आणून दिले तर आम्ही तुम्हाला शोमध्ये घेणार. मी एवढा हे होतो मी की 50 रुपये नेऊन दिले. काय सांगताय? किंवा 50 रुपये घे, पण मला शोमध्ये मला काही त्यावेळेला जी काय आमची परिस्थिती होती 50 रुपये काय मला मोठे नव्हते. म्हणजे आईचं कार्य करून जाऊन मी 50 रुपये देऊन आलो होतो. तरी देखील मला लिंक नाही की यात मी कंटिन्यू करणार आहे काय नाही. म्हटलं जाऊ दे 50 रुपयाने काय होणार आहे, आपलं देऊन या. असे ते 50 दिले होते. ती रिहर्सल कंटिन्यू ठेवली होती. आणि पुढच्या 4-5 महिन्यात मी परत एकटा होतो. शून्य. आणि ही बरोबर. पण स्नेहा, तुला काही मैत्रिणी म्हणायच्या की चांगला श्रीमंत मुलगा पटवलास आणि एकदम विरुद्ध जी परिस्थिती झाली की शून्य. तुला याची कल्पना आली की आपण ज्या व्यक्तीबरोबर प्रेम करतोय त्या व्यक्तीबरोबर आपण जेव्हा लग्न करणार आहोत त्यावेळेला हे सगळं पुढे आपल्याला आहे, याची कल्पना आली तुला? नाही, तसं म्हटलं तर मला ॲक्च्युली त्यांचे क्लासेस आहेत एवढंच माहिती होतं. आम्ही समोरासमोर राहायचो, पण मला काहीच माहिती नव्हतं की ह्यांचे काय गाड्या आहेत वगैरे. मला जेव्हा आमचे दोघांचे म्हणजे साथ सुरू झाली तेव्हा मला कळलं की ह्यांच्याकडे पण गाड्या वगैरे पण आहेत. आणि तसं तर पहिल्यापासून त्या गोष्टीकडे आकर्षण नव्हतंच की पैसे आहेत किंवा काय आहे. कारण मी पण मध्यमवर्गीय कुटुंबातली आहे, त्यामुळे असं खूप असं चांगलं जगायला पाहिजे, खूप असं चांगल्या गोष्टी वापरायला पाहिजेत हे पहिल्यापासूनच डोक्यात नव्हतं. त्यामुळे नंतर जेव्हा आई गेल्यानंतर जेव्हा 2-3 दिवस त्याच्या चेहऱ्यावरती बघितलं तर एवढं दुःख आहे, तर माझ्या लक्षात आलं की ह्याला काय प्रॉब्लेम नंतर फेस करू शकतो हा. कारण मी तसं त्यांच्या घरातल्यांना सगळ्यांना असं स्वभावाने पण ओळखत होते. पण मला तसं काही हे नाही झालं की आपण करू काहीतरी, आपल्या आयुष्य आपण सुरू करू काहीतरी, अशातच होते. कारण माझं पण शिक्षण चालू होतं आणि तसेही त्याचे काही रिहर्सल्स आहेत त्या मी अटेंड पण केलेल्या होत्या. आणि नंतर शो पण करायला लागलेला तो. त्यामुळे फक्त त्याला साथ द्यायची आहे एवढंच माहिती होतं. बाकी किती छान. मी असं कधीच त्याच्याकडनं अपेक्षा नाही केली की ह्याने मला गिफ्ट द्यायला पाहिजे किंवा ह्याने मला फिरायला न्यायला पाहिजे. ते तर अजून पण नाही आहे आमचं. झाला एक बसली. मग लग्न कसं झालं तुमचं? काही नाही, हा प्रवास चालू राहिला पुढे. 90ला गरजा महाराष्ट्र केलं. मग छोटे मोठे कार्यक्रम चालू असताना आदेश तर नेहमी असायचं की अरे तू छान नाचतो, मी कार्यक्रम करेन तुला घेणार, आपण करूया. पण आदेशचा ड्रामाची वेगळी टीम होती, त्यांच्यावर आदेश रिहर्सल करत असायचा. आणि 93ला आदेशने मंथन केलं
आणि त्या कार्यक्रमाला मला बोलवलं. मग आम्ही तो मंथन कार्यक्रम केला, त्याच्या रिहर्सल्स केल्या. मंथनच्या प्रेसच्या शोच्या दिवशी मग त्याच्या बरोबर 2 दिवस 10 दिवस आधी माझे वडील गेले होते 93ला. अरे बापरे. तर नेमकं 10वं त्या दिवशी होतं, 12वं 13वं काहीतरी त्या दिवशी होतं. आणि मला घरून म्हणाले की नाही रे तुला थांबायला लागेल. तर मी म्हटलं नाही, एक माझा शो आहे. घरच्यांना म्हणजे मला बाजूला काढल्यामुळे फक्त असंच होतं की हा काहीतरी करतो, बाकी काय माहिती. बाकी काही नाही. वेळ लागली, एक 6 महिन्याचा स्पॅन होता आमच्या सगळ्या बिझनेसचा. मार्चला सगळ्या कंपन्यांचे कॉन्ट्रॅक्ट्स व्हायचे. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे पहिले 4-5 महिने आणि मार्च या वेळेला मला बोलवायचे. संपलं की रामराम असायचं. तर हे मी 4-5 वर्ष करत होतो. तर त्यावेळेला मला सांगितलं की नाही नाही तुला आता थांबायला लागेल, शो नाही जाता येणार, कारण घरी 12वं 13वं आहे सगळं. तर मी म्हटलं ठीक आहे. आणि आदेश म्हणाला की अरे शोला नाही आलास तर मला दुसरा कोणतरी घ्यावा लागेल आणि मग तुला शो नाही करता येणार. आता प्रश्न कार्य का शो. मी घरी म्हटलं की नाही नाही ठीक आहे मी शोला नाही जात. यांना म्हटलं मी शोला येतो. आणि रात्री एक डिसिजन घेतलं आणि सकाळी शोला गेलो. शो झाला. दुपारी 1:30, 2-3 वाजले. 3 वाजता घरी आलो. सकाळी 11चा शो होता. 3-3:30ला सगळी लोकं थांबली, मला फुल व्हायचं होतं. मग जेवणाने सगळं होणार. खूप ओरडा वगैरे पडला. पण त्यानंतर पुढच्या 3-4 दिवसात माझ्याबद्दल खूप लिहून आलं सगळ्या न्यूजपेपरने सगळ्यामध्ये की सुभाष नकाशे असा नाचतो, असा करतो, हे करतो. एक लाईन प्रत्येक पेपरमध्ये. माझ्याकडे आजही कटिंग आहेत सगळ्या. तिथून अशोक आंडे ते म्हणाले रे असं छान करतो मुलगा, तर मंगलगाणी करशील का. तर म्हटलं मंगलगाणी आदेशने परमिशन नाही दिली कारण सेम मराठी शो. पण मी काही दिवसातच मंथन सोडलं होतं काही कारणांमुळे, प्रोड्युसरशी काही गोष्टी झाल्यामुळे. आणि मी आवाज की दुनिया जॉईन केला. पण माझ्यात लग्न कधी झालं मग. तो सगळा प्रवास सुरू झाल्यानंतर 94ला आवाज की दुनिया सुरू झाला आणि महिन्याला 20-25 शोचं एक टार्गेट झालं कंटिन्यू. मी थोडा बेस तयार झाला. पुढची 4 वर्ष चौरंग केल्यानंतर 98ला आम्ही एक डिसिजन घेतलं लग्न करूया की आता लग्न करूया, कारण माझ्याकडे काहीतरी होतं आता. आणि तोपर्यंत हिच्या जॉबचंही झालं होतं. वा वा वा. आणि आता आम्ही थोडंसं वेगळे राहू शकत होतो एकत्र. नाही तर तोपर्यंत ही काकाकडे इकडे तिकडे असंच फिरत होती. माझ्याही घरी सगळ्या कन्फ्युजन होते. 98ला एक 2-4 वर्षात आम्ही डिसिजन घेतलं आणि आम्ही लग्न केलं. लग्नाला माझ्या घरून माझी बहीण फक्त होत्या 2. माझ्या घरातून भाऊ वगैरे कोणी नव्हतं, वहिनी कोणी नव्हतं, कोणी आले नाहीत. तुझ्या घरीहूनही कोणी आलं नाही ना. नाही, आई वडील ह्याच्या आई वडील होते. आई वडील आणि काका आणि चुलत भावंड वगैरे होते. पण स्नेहा मला तू बोललीस परवा बोलता बोलता की आई माझ्याशी त्याच्यानंतर जी बोलणं बंद केलं ते 27 वर्ष झाली आज माझ्याशी आई बोलत नाही. नाहीच का बोलत नाही म्हणजे काय इतकं छान झालं आता तर सुभाष नकाशांशिवाय पान हलत नाही कुठल्या कार्यक्रमाचं. इतकं मोठं नाव झालं का नाही बोलत मग. काय माहिती मला पण नाही ते अजून पण त्याचं कोणच एक आहे. सांगतो, म्हणजे आम्ही लग्न आमच्याच पैशाने केलं, कोणी आम्हाला मदत नाही केली. ही घरातून निघत होती ना सकाळी, तेव्हाही तिच्या घरच्यांनी म्हटलं की आता तुम्ही विचार करा, अरे हो, बापरे. माझ्या याच्याशी घरात लग्न पाऊल करणार तू फक्त रस्त्यावरच येणार, काही घडणार नाही. हो. देवा. तरी ही आली होती. माझ्या लग्नात माझे आईवडील म्हणून माझ्या एका मैत्रिणीचे आईवडील होते. कविता बरोबर म्हणून माझी मैत्रीण आहे, काय सांगताय. तिचे आईवडील त्यांनी म्हणून पुण्यवचन वगैरे त्यांनी पुण्यवचन केलं. माझी बहीण होती, माझ्या 2 बहिणी होत्या, त्यांचे मिस्टर होते, पण कोणी तयार नाही झालं. लग्नाला आले. मग हिच्या घरून आली लोक, लग्न झालं. त्यानंतर आमच्या तसं आयुष्यात कोणाचा सहभाग नाही आहे. पण तुझ्या आईला तू विचारलं नाही साई म्हणून की आई तू बोलत का नाहीस माझ्याशी. 1-2 नाही 27 वर्ष. नाही, ॲक्च्युली कसं आहे मी म्हणजे आईपासून तशी मी कनेक्टेड नव्हतेच. आमचं एकत्र कुटुंब होतं आणि मी काकी बरोबरच जास्त असायची. आणि सुट्टी पडली की काकीकडे जायचं. काकी तेव्हा बोरिवलीला राहायची आणि शाळा सुरू झाली की यायचं. असंच चाललं होतं म्हणजे 5वी ते 10वी. आणि मग त्याच्यानंतर 10वी नंतर मी ह्याला भेटू नये म्हणून मी काकाकडे राहिलेले. मग 2 वर्ष काकाकडे, त्याच्यानंतर नोकरी लागली तेव्हा 1 वर्ष मी आईकडे राहिले. पण आईचं तेवढं नाहीच. मग नंतर एकदा म्हणजे ती अपोज गेली मला. आणि म्हणजे प्रत्येक वेळेला असंच होतं की तू का त्याच्याबरोबर जाते, तू का त्याच्याबरोबर जाते. आणि मी तर त्याच्याबरोबर जायचीच.
त्यामुळे मग नंतर आमच्या दोघींचं पटलंच नाही. आणि तिने लग्नाच्या वेळेलाच सांगितलं की एकदा तुझं लग्न झालं की तुला परत आमच्याकडे यायचं नाही. त्यामुळे मग नंतर मी गेलेच नाही. त्याला 27 वर्ष झाली. 27 वर्ष झाली. त्याच्या फक्त 2 वेळाच भेटली आहे मी तिला. जेव्हा मुलगा झाला तेव्हा सुमुख, त्याला घेऊन मी गावाला गेलेले. आणि 2014 ती आजारी होती, तेव्हा दोघांना तिला भेटायचं होतं. माझ्या बहिणीने फोन करून सांगितलं, म्हणून 2 मुलांना जाऊन दाखवून आलेले बस. बापरे. की खरं तर लग्नाला विरोध असू शकतो, पण जेव्हा आपल्या मुलीला मुलं होतात त्यावेळेला हे सगळं बदलतं. असो, पण तुझ्या आयुष्यामध्ये लवकर काहीतरी अजून आनंद येऊ देत. सुभाष सर, ज्या वेळेला अशी परिस्थिती आपल्या बायकोवर येते की आपल्यामुळे असं काहीतरी घडलंय, त्यावेळेला आणखीन जबाबदारीची जाणीव होते का की हिला आनंदी पण ठेवायचं आहे आपल्याला, ज्या मुलीने कसलाही न विचार करता आपला हात हातात घेऊन आलेली आहे. त्यावेळेला कलाकार म्हणून, एक माणूस म्हणून कशी घालमेल होत असेल? घालमेल म्हणजे काय झालं की स्वतःला मी अजूनही त्यातून सावरलेलो नाही आहे ज्या आईच्या लाईन होत्या. कारण त्याचा खूप आयुष्यात मला पुढे ते कळलं की ते का त्यावेळेला इम्पॉर्टंट होतं. आम्ही ज्या दिवशी भेटलो ना, आणि मी बिझनेस आणि याच्याशी फोकस असलेल्या किंवा शिक्षणाशी रिलेट असलेल्या फॅमिलीमधून असल्यामुळे काम हाच एक हे राहिला. बरोबर. काम करत राहणं. एक गोष्ट सांगेन की जेव्हा आयुष्यात आली तिथून आज तगेत, म्हणजे 0 काही नव्हतं, तिथून आज जे काय आहे, आज कसल्याच गोष्टीची डिमांड नाही आहे तिची. म्हणजे 1 रुपया असला हातात तेवढीच खुश, आणि 1,00,000 रुपये जरी असले तरी तेवढीच खुश. पहिला पगारही माझ्या हातातून दिला आहे, आणि आजही पगार माझ्या हातातच आहे. त्या पगाराचं काय होतं किंवा काय नाही याचा आजही प्रश्न नाही आहे. तू त्यांना पगार देतेस सगळं? म्हणजे आज हा पगार आला, त्यानंतर मी सांगणार ते होणार. म्हणजे तिने त्या दिवशी म्हणजे काहीच नव्हतं तेव्हाही तेच डोक्यात होतं की याचा हा सांगणार तेच होणार. आणि आजही तेच आहे की आज बाबा एवढा पगार मला आला. सुभाष सर, तुम्ही काहीतरी प्रचंड पुण्य केलेलं आहे बरं का. म्हणजे बाकीची परिस्थिती किती वाईट असेल ना, तरी आपल्यावर प्रेम करणार असं तुफान म्हणजे बेफाम प्रेम करणारं कुणी असेल तर बघा, 0 ते 100 व्हायला फार वेळ लागत नाही. म्हणून तुम्ही मुलांना उत्तम शिकण्यासाठी प्रयत्न केलेत. मला ती बोलता बोलता म्हणाली की त्यासाठी फी भरायला सुद्धा आमच्याकडे पैसे नव्हते, पण काहीतरी व्हायचं आणि पैसे यायचे. किती छान ना. म्हणजे हे काहीतरी असं. हो, आम्हाला कधी अडलो नाही आम्ही. प्रश्न होता तो की आता मुलीचं ॲडमिशन कुठे करायचं. आम्ही अबुदनगर काळाचुकीत राहणार आहे. तर जयदीप मिराशी, माझं मंथनमधलं म्युझिक जयदीपने केलं होतं, आणि त्याचे भाऊसाहेब हिरे शाळा कॉलेज त्याचं वडिलांनी सुरू केलेलं. ती संस्था जयदीप करत होता. मग जयदीपने तिथे इंटरनॅशनल स्कूल सुरू केलं. आणि असं बोलता बोलता म्हणाला, अरे यार म्हटलं आता माझ्या मुलीला तू इकडे घे ना ॲडमिशन. अरे म्हटलं इंटरनॅशनल स्कूल जयदीप, काहीतरी त्याचं टेन्शन नको घेऊ रे, तुझी मुलगी आहे ना, तू घे ॲडमिशन. अरे वा. आणि त्यावेळेला जी ॲडमिशनची फी होती ती खूपच कमी होती, कारण त्याची सुरुवात होती. त्या दिवसापासून आज तगेत ती फी, आता इंटरनॅशनल स्कूलची फी सगळ्यांनाच माहिती आहे, आम्हाला कधीच अडचण नाही आली. माझ्या मुलीची फी आपोआप काहीतरी समोर आलं, फी गेली. असं करता करता आम्ही पुढे येत होतो. हे सगळं चालू असताना त्यावेळेला आपण सगळं सोडून सुरू केल्यामुळे आमच्याकडे एक बाईक होती, माझ्याकडे मोटरसायकल. म्हणजे अशा कुटुंबातून की ज्यावेळेला ज्यांच्याकडे आमच्याकडे 35-40 गाड्या होत्या, तिथून स्कूटर, परत एक बाईक. असं वाटायचं की मुलगी शाळेत जाते, तर माझ्या मुलीच्या आजूबाजूचं सगळं सराउंड नेपेंची रोड, वाळकेश्वर हा होता. सगळे स्वतःच्या गाडीने येणं जाणं. माझ्या मुलीने ही आईसारखं कधी डिमांड नाही केलं. अच्छा, त्यांच्या फ्रेंडकडे जायची तर ते आपल्या आपल्या बेडरूममध्ये सगळे. आणि आमची अबुदनगर जी काय 100-200 फुटाची, हॉल पण तेच, खायचं पण तिकडे, झोपायचं पण तिकडे. पण माझ्या मुलीने कधी त्याच्यावर ऑब्जेक्शन नाही. पण पुढच्या काळात परिस्थिती बदलत गेली. एक एक गोष्ट घरात येत गेली आणि ते दिवस बदलत गेले. आज स्वतःचं घर आहे, स्वतःचे घर झालं, जे काय आहे, मुलांना त्यांचे रूम मिळाले, सुमुख आला, अजून परिस्थिती बदलली. बरं. पण स्नेहा, मला सांग की हे सगळं आहे, आपला हक्काचा माणूस ज्या वेळेला इतरांना नाचताना त्यांच्याबरोबर दिसतो,
सतत मुली सर 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 आणि त्यानिमित्तानं सतत घोळक्यात सतत फोन म्हणजे एकदम चळाचळा कापतात ही गोष्ट वेगळी. पण तुला प्रेयसी म्हणून बायको म्हणून कधी राग नाही का आला? विश्वास असतो मान्य, तो भाग वेगळा, पण सतत हा आपला नवरा सतत मुलींच्या घोळक्यात असतो. नाही हां, असं कधी काय खरं सांग. वाटलं नाही. नाही नाही असं कधी काय वाटलं नाही, कारण तेव्हा सुद्धा तो मला दिलेली वेळ जी असायची ती माझीच असायची. तेव्हा तर काय मोबाईल वगैरे नव्हते. आम्ही सकाळी अराऊंड किती 8:30ला वगैरे भेटायचो. 8:30ला भेटून 9:30ची माझी ट्रेन असायची. इथे लोअर परेलला यायचे, मी बोरिवलीला राहायचे तर लोअर परेलला यायचे. 8:30 ते 9:30 आम्ही भेटायचो. 9:30ला परत मला येऊन तो ट्रेनला सोडायचा. तो 1 तास माझा असायचा, तो माझाच असायचा तेव्हा. मग पण तसं सुद्धा ना त्याच्याकडनं असं रोमॅन्टिक वगैरे असं कधी बोललं गेलं नाही. आपलं पुढचं आयुष्याचं प्लॅनिंग ह्याच्यावरच असायचं की आपण असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. आणि मुली असणं आजूबाजूला म्हणजे त्या उलट मला सेफ ठेवायच्या. त्या दुसऱ्या मुलींना ह्याच्या आजूबाजूला भटकायला नाही द्यायच्या. म्हणजे त्याची मैत्रीण आहे ग्रीष्मा किंवा ती पूर्वा वगैरे जे आवाज की दुनियामध्ये होत्या, त्यांच्याबरोबर माझी जास्त मैत्री झाली. तर त्या उलट नाही नाही तो ऑलरेडी एंगेज आहे असं करून बाकीच्यांना बाजूला काढायच्या. त्यामुळे मला तशी काय भीती नाही वाटली वा कधी. वा. असे गुप्त हेरच असे आम्ही पेरले होते की सुभाष नकाशे कुठे हलणार नाही नाही. नाही नाही आणि असं कधी वाटलं पण नाही. हे कामात इतका ते वेगळं हो, असतं, ते हो, किती त्यांना किती घाबरतात हे आम्ही बघितलेलं आहे. माझ्या फोनचा जो हे नंबर आहे, password वगैरे. पासवर्ड, तो माझ्या सगळ्या डान्सच्या टीमलाही माहिती आहे, माझ्या मुलांनाही माहिती आहे, हिलाही माहिती आहे. घरी गेल्यानंतर माझा फोन हिच्याकडे, मुलांकडे, कोणाकडेही असतो. कोणाकडे yes. त्यामुळे हा कधी प्रश्नच आला नाही. नाही 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 कामाशी कुठे प्रतारणा नाही आणि नाही, कामावर हो, इतकं त्यांचं विलक्षण प्रेम आहे. कामाशी नाही. आणि घरी आल्यानंतर मुलांना पण तेवढाच वेळ जेव्हा घरी असेल तेव्हा. म्हणजे माझी मुलं आहेत ती आईपेक्षा बाबा जास्त करतात. दोघांना पण बाबाचा लळा खूप आहे. बाबासाठी सगळं करायचं. सुभाष सर, हा जो इतका म्हणजे अस्थिर आपला हे आहे, तुम्हाला कार्यक्रम मिळाले पाहिजेत. आत्ता कुठे टायटल सॉन्ग वगैरे ह्याच्यासाठी नृत्य दिग्दर्शन ही कॉन्सेप्ट आलेली आहे. पूर्वी अशी नव्हतीच खरं कॉन्सेप्ट की नृत्य दिग्दर्शन आहे आणि बरोबर, नव्हती. यातून कसा मार्ग काढलात तुम्ही? ही करिअर होणं किती सोपं आहे, किती अवघड आहे? नाही, अवघड आहे. प्रचंड अवघड आहे. अवघड आहे. म्हणजे आता मी मुलांना सांगतो तरी अजूनही तेवढं मुलं लक्षात घेत नाही आहेत. माझा बॅकग्राऊंड, माझा भाऊ खूप स्ट्रिक्ट असल्यामुळे आणि तो फोकस त्याच्या सगळ्या बिझनेसमध्ये असल्यामुळे आधीपासून सवय होती. त्यानंतर अशोक अंडेंबरोबर काम करतो आहे गेली 94 पासून, म्हणजे जवळजवळ 31 वर्ष झाली. त्यांचं या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तोही खूप चांगला विचाराने ते करतात. एक फोकस आहे काहीतरी. आणि बिझनेस म्हणून कसं बघायचं, कला बिझनेस याला नीट मॅनेज करणं खूप गरजेचं आहे. काही वर्ष नितीन देसाईंबरोबर मी काम केलं. तर ही सगळी जी आदेशबरोबर काम करत होतो, ही सगळी जी लोक याच्यावर काम करता करता एक नक्की शिकत गेलो की आपल्याला यातून पुढे जायचं असेल तर खूप काही गोष्टी करायच्या आहेत. उदाहरणार्थ मी 2001ला घर घेतलं आम्ही. 2000ला घर घेतलं. एक होतं, हिच्या घरून सांगितलं होतं की याने जर का घर घेतलं आयुष्यात, अबुद्यानगरमध्ये घेतलं, तर याच्या घरात त्यांनी म्हटलं होतं एकाने की मी अख्खा पगार देईन माझा वगैरे, असं होतं. अरे आणि 2000ला आम्ही अबुद्यानगरमध्ये घर घेतलं. घर घेतल्यानंतरचा बेसिक रक्कम भरली होती. लोन होणार असं मला एक बँक म्हणाली होती, सारस्वत बँक म्हणाली होती. पण नंतर खूप अडकलो मी, कारण सारस्वत बँकेकडे जेव्हा मॉर्गेज नावाची गोष्ट आली तर म्हाडाच्या रूम मॉर्गेज होत नाही. म्हाडा स्वतःची प्रॉपर्टी मॉर्गेज करत नाही. आणि मी अडकलो, कारण ते 1 लाख रुपये द्यायचे होते. ते कुठून आणले, कारण काही पैसे नव्हते. आणि एक उडी मारली होती. आणि आता म्हटलं काय करणार. मग त्यावेळेला अशोक खांडेंनी मला खूप चांगली मदत केली. त्यांनी बँकेला फोन करून सांगितलं सुभाष नकाशाला बिंदास लोन द्या, त्याची जबाबदारी माझी. खरं तर दादा कोणाची जबाबदारी घेत नाही, हे त्यांचं ते आहे की अशा काही जबाबदारी घेऊन कुणी नाही भरलं तर आपलं नाव खराब होतं, अडकायला होतं. पण त्यांना माहीत असेल की नाही माहीत नाही, त्यांनी माझी जबाबदारी त्यावेळेला घेतली होती. आणि बँकेला म्हणाले याला लोन द्या, तुम्ही ते मॉर्गेज बिर्गेज सोडा, पाहिजे तर मी एक चेक लिहून देतो, ह्याला जेवढी तुम्ही अमाऊंट दिली आहे 5,20,000 दिली होती, त्याचा फायदा माडून चेक घेऊन जा, पण आता त्याला लोन द्या. आणि त्यांनी मग काही सह्या करून दिल्या होत्या. पण जो रूम घेतल्यानंतर पहिले 6 महिने वर्षभर
मी इन्स्टॉलमेंट भरू शकत नव्हतो. बापरे. इन्स्टॉलमेंट 4-5 हजाराचं होतं. पण माझं जे काही रिलेशन होतं, माझी जी काही ओळख होती, त्याने मी खूप मित्रांना मदत केली होती. म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगायचं की अरे हा माझा मित्र आहे, याला एक एवढे पैसे दे ना, इंटरेस्ट काय असेल ते देऊ, याने नाही भरले मी भरतो आहे, असे खूप मित्रांना मदत केली होती. नंतर असं झालं की ते रिलेशन जपायला त्यांचे इंटरेस्ट द्या, याद द्या, आम्ही जे कमवत होतो, कारण ही कमवते मीही कमवतो आहे, ते पैसेच उरायचे नाहीत. कारण मला कसलं व्यसन नाही, 1 रुपयाचा खर्च नाही, आम्हाला कसलंच ही आवड नाही की आज कुठेतरी खायचं आहे, काय नाही, आम्ही घरगुती घरचं जेवणच आवडतं अशी लोकं. पण हे सगळं चालू असताना ज्यावेळेला का मॅनेजरबरोबर माझा खूप वाद झाला, बँक मॅनेजरबरोबर. मग त्या मॅडम हिच्याशी बोलल्या होत्या की एक याच्यापुढे तुम्हीच माझ्याशी बोला, कारण मी काही बोललो, कारण फ्रस्ट्रेट होतो, हो ना. हप्ते भरू शकत नाही, 6 महिने झाले, 3 महिन्यानंतर अकाउंटचं ते नॉन पेमेंटमध्ये जातं, NP मध्ये जातं, ह्या सगळ्या माहीत नव्हत्या गोष्टी. मग त्यावेळेला विचार केला की हे होत राहणार, मग आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. आणि अशोक खंडे नेहमी सांगायचे टॅक्स भरा, इन्कम टॅक्स भरत राहिलं पाहिजे. मग त्या सगळ्या गोष्टी सुरू केल्या होत्या 96 पासून. त्याचा फायदा पुढे व्हायला लागला की टॅक्स फाईल होत गेली. मग आलेले पैशाचं नियोजन कसं करायचं ते नियोजन सुरू केलं. आणि हे करता एक उडी मारत गेलो. आणि असं म्हणतात ना की बिझनेस करायचा, मी तसंही जातीने वाणीच आहे, जोपर्यंत आपण लोन घेत नाही तोपर्यंत काही घडत नाही. आणि मग लोन 1, लोन 2, लोन 3 असं करता आज गाडी इथपर्यंत रुळावर इथपर्यंत आली. आलंय. वा 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 वा. आणि ते बॅलन्स आज स्नेहा, सुभाष नकाशे संपूर्ण नृत्य दिग्दर्शन असं जेव्हा नाव येतं किंवा आम्ही सगळ्यात शेवटी आणि असं म्हणून त्यांचं नाव घेऊन जेव्हा त्यांना अनाऊन्स केलं जातं आणि ते असे थाटात येतात, तेव्हा तुझी काय प्रतिक्रिया असते? म्हणजे कुठून कुठे प्रवास गेला बघा हा. मला तर ह्या गोष्टीचा अभिमानच आहे, कारण की फक्त ॲज अ डान्सर म्हणून त्याने स्वतःचं करिअर सुरू केलेलं आणि आता नृत्य दिग्दर्शक म्हणून तो, म्हणजे ह्यावर्षीचं तर ते गिनीज वर्ल्डमध्ये त्याचं नाव झालं. त्याने तर माझी कॉलर तर टाईट झालीच, पण म्हणजे कधी कधी वाटतं की अरे आपण, म्हणजे माझ्यासाठी तो अजूनही तसाच 1990मधलाच सुभाष आहे. पण खरंच म्हणजे मला खूपच अभिमान आहे त्याचा की त्याने म्हणजे स्वतःच्या बळावरती, म्हणजे स्वकष्टावरती ह्या सगळ्या गोष्टी त्याने केलेल्या आहेत आणि स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे. म्हणजे मी दिल्लीला गेले ना, माझी इच्छा होती की कधीतरी आपण त्या कर्तव्य पथावरती जायला पाहिजे, आपण ते अटेंड करायला पाहिजे. आणि ह्या वर्षी जेव्हा त्याला हा चान्स आला तर त्याला म्हटलं तू जा आणि पण मला बोलव. मी कधी त्याच्या शोला वगैरे मला बोलव, मला बसायचं आहे, मला बघायचं आहे असं नसतं, पण त्याला म्हटलं मला बोलव, मला यायचं आहे तिकडे, मला ते फील करायचं आहे. आणि मी ह्या वर्षी फील केल्यानंतर मी स्वतः एवढे आनंदात होते की वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. आणि बापरे. मी अजूनपर्यंत माझ्या ऑफिसमध्ये असं माझा नवरा काय करतो हे कोणालाच माहिती नव्हतं. यावर्षी पहिल्यांदा रिव्हील केलं की तो असा आहे. आणि जेव्हा मी दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेले 27 तारखेला, तेव्हा सगळ्यांनी असं मला सांगितलं की आमच्या मुलांनी पण काल हा कार्यक्रम बघितला जो अजूनपर्यंत आम्ही बघत नव्हतो. तर तुम्ही काल मेसेज टाकलेला की हा कार्यक्रम बघा, तर आम्ही बघितलं, त्यांना बघितलं आणि आम्हाला सुद्धा प्राऊड फील झालं की अशा माणसाच्या मिसेसबरोबर आम्ही जॉब करतोय इकडे. देवा बघा. आणि माझी खूपच कॉलर टाईट झाली. हा हा, क्या बात आहे. ती तशीच राहणार आहे. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम झाला, तो काय केलं तुम्ही ते सांगा, सगळ्या महाराष्ट्राला आपल्या कळू देत. कर्तव्य पथावर प्रत्येक वर्षी 26 जानेवारीला सगळा परेड वगैरे झाल्यानंतर एक कल्चरल प्रोग्राम होतो. तो गेले कित्येक वर्ष होतो आहे. तर यावर्षी माझ्या काय नशिबात होतं, तिकडं संगीत नाटक अकादमीच्या चेअरपर्सन संध्याताई पुरेच्या, डॉक्टर संध्याताई पुरेच्या, त्यांचा मला फोन आला की सुभाष असं दिल्लीला तुला कोणाचा तरी कॉल येईल. मग तिकडून मला त्यांच्या सेक्रेटरी त्यांचे राजू सरांचा फोन आला, राजू दास सर, की आपको ऐसा है, दिल्ली आना है. तर म्हटलं संध्याताई काहीतरी म्हणाले त्यासाठी असेल. मग मी दिल्लीत गेलो. मग दिल्लीत त्या मीटिंग सगळं झालं आणि मग तो असा कार्यक्रम आहे. आणि अशासाठी काही कोरिओग्राफर लॉक केले त्यांनी. म्हणजे महाराष्ट्रातून मी होतो, अहमदाबादहून 2 कोरिओग्राफर होते, अंकुर पठाण आणि कल्पेश दलाल. एक दिल्लीतून संजय शर्मा म्हणून होते
आणि नॉर्थ ईस्टमधून रणजित गोगई या सगळ्यांना त्यांनी फायनल केलं. आणि मग सगळी प्रोसेस सांगितली काय 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 असं 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 आहे. आणि मग आम्ही त्या प्रोसेसमध्ये आलो. हळूहळू करता 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 संध्याताईंबरोबर बरीच वर्ष मी काम करतो आहे. त्यांना मी माहीत होतं काय करतो काय नाही. मग संध्याताईने तो चार्ज घेऊन बऱ्याच जबाबदाऱ्या सुभाष करेल. आणि मग ते सगळ्यांची मैत्री झाल्यामुळे त्या सगळ्यांनी मला सपोर्ट केलं. आणि मग एक एक करता म्हणजे 5,000 लोक आम्ही पहिले 3,000 4,000 5,000 6,000 6,500 लोक अख्ख्या भारतातून, त्यातले जवळजवळ 2,500 ओरिजिनल ट्राईब होते भारतातले आणि बाकीचे ओरिजिनल लोक कलाकार. ओके. या सगळ्यांना दिल्लीत एकत्र केलं होतं. 1 महिना त्याची आम्ही रिहर्सल केली आणि संपूर्ण कर्तव्यपथावर त्याचं सादरीकरण केलं आणि त्याचा गिनीज बुकने त्याची नोंद घेतली. वा वा वा. आणि तोही रेकॉर्ड आम्ही केला. वा वा. आणि सगळं संध्याताईंच्या मार्गदर्शनाखाली मी ते कोरिओग्राफ केलं. आणि या सगळ्या कोरिओग्राफर जे इतर होते त्याने मला खूप चांगला सपोर्ट दिला. त्यांचे सगळे असिस्टंट मुंबईतून, माझे सगळे असिस्टंट आणि माझी टीम. त्यात म्हणजे माझी टीम म्हणण्यापेक्षा ह्या सगळ्या नाही, तुमचं इतरांना श्रेय देण्याचा हा जरा स्वभाव बाजूला सोडा. हे श्रेय हे तुमचंच आहे. अरे नाही, कारण एवढ्या सगळ्या लोकांना एकत्र बांधून एक सूर एक ताल करणं एवढं सोपं नाही. त्यामुळे इतरांची नावं आता बस करा. तुमचं कौतुक ते तुमचंच कौतुक आहे. प्रचंड अभिमान आहे. सुभाष सर, मला सांगा की तुमच्या वेळची परिस्थितीने इतके दणके दिल्यानंतर कुठल्याही पद्धतीचं वेडंवाकडं पाऊल न उचलता स्नेहासारख्या आपल्या जोडीदाराचा प्रेमाची साक्ष ठेवून तुम्ही इतके झालात. असा सुभाष नकाशे पुन्हा होणं शक्य असतं का आत्ताच्या मुलांकडे बघितल्यावर? डेडिकेशन वगैरे आत्ताची आजूबाजूला मराठीतली लोक बघतोय. आत्ताची नवीन पिढी तर जरा प्रश्न आहे. कारण आम्ही अशा वेळेला काम करत होतो. म्हणजे मी म्हणा, उमेश म्हणा, दीपाली म्हणा, सोनिया म्हणा, ही पिढी प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात काहीतरी करत होतं आणि स्वतः सगळे परफॉर्मर आहेत. आजही सगळे नाचत आहेत. फुलवा आहे ती पण नाचते आहे. पण आत्ताची जी नवीन पिढी आहे ते वयाच्या 20-25ला कोरिओग्राफर होत आहेत. आणि एकदा कोरिओग्राफर झाले की त्यांना असं वाटतं की म्हणजे कोरिओग्राफरची व्याख्या त्यांना काही समजली आहे मला माहीत नाही. मग आम्हाला जी समजली आहे जी आहे की रोज शिका, रोज शिका, रोज शिका. कारण जगात नवीन 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 रोज काहीतरी घडत असतं. ते आपल्या अनुषंगाने घडतं. आपल्याला वाटतं की आपल्याला काहीतरी नवीन कळलं नाही. करोडो लोक आहेत. सगळ्यांच्या डोक्यात नवीन नवीन विचार येत असतात. नवीन काहीतरी दिसत असतं. आज ज्यावेळेला 6,000 लोकांना घेऊन जेव्हा सादरीकरण केलं तेव्हा कळलं की अरे भारतातली लोककलाच केवढी मोठी आहे, जीच आपल्याला माहीत नाही आहे. याचा अर्थ आपल्यापेक्षा वेगळं आहे. खरंय खरंय. मग ते शिकायचं असेल, बघायचं असेल तर नवीन नवीन कल्पना आल्या पाहिजेत. स्वतः नाचत राहिलं पाहिजे, स्वतः परफॉर्म करत राहिलं पाहिजे. आजकालची पिढी दशेत राहिलात तर जमेल. आजकालची पिढी अवेलेबल सगळं आहे ना. व्हिडिओ पाहिला, तो एडिट केला, कुठल्या तरी गाण्यावर लावला की प्रेझेंटेशन असा करणारा तुमचं आम्ही गाणं, असं करणार आम्ही तुमचा शो. नाही मग शो मिळतो. ज्यावेळेला आपण एखादा व्हिडिओ तयार करतो प्रेझेंटेशन म्हणून, ते सगळे जे काय आपण फुटेज घेतो ते मोठमोठ्या गाण्यांचे फुटेज असतात की जी करोडोमध्ये खर्च करून केलेली गाणी असतात किंवा खूप मोठे इव्हेंट्स असतात. आणि आपण प्रेझेंटेशन जिकडे देतो आहे ते छोटासा कार्यक्रम आहे. बरोबर. मग तुमची क्रिएटिव्हिटी काय राहिली त्यात? खरंय की हे गाणं तू किंवा हा शो तुम्ही काय करणार? तर काही नाही, झिरो. आणि त्या प्रेझेंटेशनवर त्यांना जे काम मिळतं त्यात त्यांना असं वाटतं की आम्ही काहीतरी खूप वेगळं घडवलं आहे. आणि त्यानंतर नाचण्याची प्रवृत्ती संपते, वेगळा विचार करण्याची प्रवृत्ती संपते. कारण फुकट मिळालेल्या इकडून तिकडून केलेल्या गोष्टीवर काम मिळालं. बरोबर बरोबर. त्यामुळे ते काय करतायत सगळे कोरिओग्राफर, स्वतःला स्वतः मागे नेत आहेत. बरोबर बरोबर. माझं म्हणणं आहे ते बघा आणि स्वतःचं काहीतरी वेगळं तयार करा. खरंय खरंय. कारण आमच्या वेळेला हा नव्हता प्लॅटफॉर्म. म्हणजे मी 98ला व्हिडिओकॉन अवॉर्ड नाचलो होतो 98ला. त्यावेळेला पण एवढं टी व्ही आणि हे नव्हतं की लगेच, पण तो अवॉर्ड मोठा होता. मी 2003ला मी देवदास हे गाणं असोसिएट म्हणून पण केलं, नाचलो पण छलक छलक. त्यावेळी एवढा मोठा प्लॅटफॉर्म नव्हता. बरोबर. हळूहळू 2000ला मी आपला स्टेट अवॉर्ड तो दादोजी कोंडदेव स्टेडियमवर केला होता.
त्यावेळी एवढं काही नव्हतं. एवढा सगळा प्रवास करता म्हणजे मी कदाचित एकमेव कोरिओग्राफर असेन कदाचित बरोबर. नाही, की अभ्यास ज्याने हां. सगळ्या सिरियल्स, मोठमोठी टायटल सॉंग्स, खरंय, खरंय. मोठमोठे स्टेज इव्हेंट्स, मराठी मनासारखा रेग्युलर होणारा शो, शो. आत्ता होणारा आवारा जो स्टेजवर चाललाय हो. आणि जो सक्सेस शो सांगतोय मी माझे, त्यानंतर काही पिक्चर्स जे मराठीतले होय. जेवढे महाराष्ट्रात मोठे इव्हेंट झाले, ते सगळे तुमच्या नावावर मेक इन इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्र सगळे मी केलेत. आणि अमिताभ आमच्या बच्चन दूरदर्शनचा सगळे शो दूरदर्शनचे सगळे केलेच आहेत, सगळे शो केले. सगळे show. हिरकणी केलं, प्रेरणा पुरस्कार अगदी, केलं, अगदी, अगदी. नवरत्न पुरस्कार केलं, बघा. सगळे पुरस्कार केलेले आहेत इथे. अमिताभ बच्चन, सगळं. अरे वा. शाहरुख खान, जॅकी श्रॉफ, आमिर खान, आता मी काही 2 वर्षापूर्वी हिंदी फिल्मफेअर केलं, रणवीर सिंग, या सगळ्यांना कोरिओग्राफ केलं. एवढं सगळं केल्यानंतरही मला असं वाटतंय आता काही प्रोजेक्ट करतोय की नवीन काहीतरी नवीन करायला पाहिजे. तर माझं सगळ्या कोरिओग्राफरांना हेच आहे की एवढा जर का माझ्याकडे प्रोफाईल असेल तर मी वेगळ्या झोनमध्ये बोलायला पाहिजे. पण मी नेहमी म्हणतो की नाही रे, की याच्या पलीकडे जगात काहीतरी चाललं आहे. बापरे. त्यामुळे आपल्याला अजून काहीतरी जेवढे दिवस काम करतोय वेगळं करायला पाहिजे. मी एक जसा आवारा हूं तसा अजून एक शो करतोय. आता आपण बोलतोय म्हणून सांगतो, त्या शोवर एवढे दिवस विचार करतोय की काहीतरी वेगळं म्हणून गेली 6 महिने काम करतोय. पण मी 100% सांगतो, ज्यावेळेला तो शो येईल, मी आता काही सांगत नाही, त्यावेळेला तो काहीतरी वेगळं आलेलं असेल. तर आत्ताच्या कोरिओग्राफरने असा जर का प्रवास केला की कितीही मोठं काम केलं तरी पाय जमिनीवर ठेवून नवीन काहीतरी करण्याची प्रवृत्ती ठेवली तर कदाचित सुभाष नकाशे काय एखादे सरोज खान पण होतील तयार, एखादे अजून मोठे तयार होतील. नाही, आमच्यासाठी सुभाष नकाशेच दी ग्रेट आहे. बरं, तुम्ही एवढ्या सगळ्यांना नाचवलेलं आहे, पण जिने तुमच्या हृदयात स्थान तयार करून जो ताल तुम्हाला सूर दिलेला आहे तिच्याविषयी प्रेम व्यक्त करा आणि मग आपण कार्यक्रमाची सांगता करूया. काय सांगाल तिला आज या सगळ्या प्लॅटफॉर्मवर? काही नाही, ती आयुष्यात आली त्या दिवसापासून आजचा दिवस माझ्या या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जो प्रश्न तिला विचारला होता, आजूबाजूला मुलं मुली सगळं, या सगळ्या गोष्टी घडत असतात. आज तगैत एक शब्दाने पण ऑब्जेक्शन नाही घेतलं. हे का? एवढं मनापासून प्रेम केलं. एवढं प्रेम एखाद्या व्यक्तीवर फक्त तिची आई करू शकते. कारण तिचे मुलाचे सगळे, समजा तो गुन्हे करेल काय करेल, पोटात घेऊन ती एवढंच म्हणते फक्त की हा माझा. तसं हिने माझ्यावर प्रेम केलं आहे की तिच्या आयुष्यात तिचं विश्व आजही, म्हणजे 2 गोड मुलं आहेत पण तिचं विश्व आजही सुभाषच आहे. त्याच्या पलीकडे तिचं काही नाही आहे. तर मी एवढंच म्हणेन की कुठेतरी माझी आई असेल जिकडे, तिकडून तिने हीच प्रार्थना केली असेल देवाकडे सर्वात लवकर जाऊन की माझा मुलगा थोडा वेडा आहे, त्याला सांभाळणारा कोणतरी दे. तर एखाद्या देवाने स्वतःकडचा एक कोणतरी चांगल्या गुणाचा माणूस माझ्या आयुष्यात पाठवला. एक सुंदर स्नेहमय फूल तुमच्या आयुष्यात पाठवलं जे आजही सुगंधित आहे. स्नेहा, Yes. तुझा हा स्नेह जो सुगंध आहे तो तसाच ठेव. सुभाष नकाशे यांच्या पाठीमागे तशीच ती ऊर्जा कायम ठेव. म्हणजे सुभाष नकाशे अजून अनेक भाषांमध्ये सुभाषित करणारे असे ठरतील. तुम्ही दोघे आलात आणि खूप छान, अगदी वेगळी, की एका इतक्या मोठ्या माणसाच्या पाठीमागे काय काय घडू शकतं आणि त्याला साथ देणारी इतकी सुंदर मुलगी कशी असू शकते, यासाठी हॅट्स ऑफ एवढंच मी म्हणेन. आणि परत लवकर काहीतरी निमित्तानं भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.